लागा तुला बापाने एवढं घरी बांधून ठेवलंय तर इकडेच काय असतं रे सारखं? टाकीतलं पाणी संपलाय का? बोर बी आटलाय. पाणी संपलं होतं आणि ती केस बिस काप जरा जिंजवाल माहिती तशी आला. तुला काय रे रिकामा टाइमपास नुसतं उचापत्ती लोकांच्या. अहो ना त्याचं रोजच आहे. हा रोजचं आहे. चल आमचं ना नंतर काय पाणी पिऊ रे, लय ताण लागले मला. दिवस हापशाला ना तुम्हाला म्हणतोय माझी चप्पल घाला तर घाला बरं माझी चप्पल तुम्ही. राहू दे तुला, मला काय नाही होत. चल चल दमानी इकडून इकडून इथं काटायचं इकडे ती पोतं मी घेतो. राहू दे राहू दे. पाठी दे इकडे. अरे सुहास काय करतो इकडे? आल तू नाना संग राहणार राहून गेलतो होय. तू रात्री आला काय? रात्री आलो, यात्रा होती ना. बरं झाला जत्रेला आला, भारी वाटलं मला बरं का. मला भारी वाटलं बघून तुला. पण मी काय म्हणतोय, हा. काय करतो इकडे? चल माहिती सांग तिकडे. अरे मस्त पगार पाणी, मस्त एसीत काम आहे ऑफिसमध्ये. तिकडे वगैरे राहण्यात देण्यात जाण्यापेक्षा तिकडे जाऊ. ऐक तिथं जाऊन लोकांची वजी उचलण्यापेक्षा रानात बापाची पोती उचललेली काय वाईट आहे. आणि लांब जावा, पण इतकं बी लांब जाऊ नका की बापाची माती बी सापडायची नाही. किती त्या माती झालं दुसऱ्या दिवशी पोचला म्हणून ते गणप्याचं म्हातारं 4 महिने झालं मला म्हणते फोन बिघडलाय का बघ, फोन बिघडलाय का बघ. त्याला म्हणलं बाबा फोन चालू आहे, फोन नाही बिघडला. तर ती मलाच म्हणतोय मग पोरांचा फोन का येत नाही. त्या संपतची म्हातारी परवा पाण्याचा हांडा घेऊन पडली, खुब्यातनं मोडली. तेव्हा तिला दवाखान्यात घेऊन जायला कोण होतं? कोण नव्हतं. मी घेऊन गेलो. तिच्या पोरांनी तिच्या खात्यावर पैसे टाकले की, पण घरात भाकरी थापून द्यायला सून नव्हती. म्या टाकलं तुकडा नेऊन तिला चारला. बाहेर जावा पण आई बापाला विसरू नका. आणि आई बापाचा चेहरा डोळ्यापुढे येतो रे, त्याच्यामुळे जाऊ सुटत नाही, घर सुटत नाही. बरं जाऊ दे. घरी पोळ्याचा स्वयंपाक केलाय, जेवून जा. होय ना? जेवून जा पोरा, 2 घास खा रे आमच्या घरी. चल बरोबर ओळख गाडी.